यांची इच्छा होती की मी सोलापूरला येऊ, म्हणून मी आज आलेलो आहे. आणि मागच्या काही महिन्यामध्ये आमचे कॉर्पोरेटर्सने काय काम केलेले आहे, काय त्यांचं प्लॅनिंग आहे, हे सगळं एक रिव्ह्यू घेण्यासाठीही येण्याचं कारण होतं. म्हणून मी आज आलेलो आहे. जास्त माझ्याकडे काही आहे नाही बोलण्यासारखं. आपल्याकडे काही प्रश्न असेल तर. महापालिकेमध्ये जवळपास 8 नगरसेवक आपले आलेले आहेत. रिव्ह्यू देखील घेतलेला आहे. एकूण कामगिरी कशी आहे नगरसेवकांची, तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? आम्हाला अनेक प्रश्न काय आहे की आपल्याकडे सोलापूरला 8 आहे, माझ्याकडे तर 36 आहे. पण मला माहीत आहे की पहिला वर्ष जे आहे कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. आणि भाजपची सत्ता असल्यामुळे कोणत्याही आपण विकासात्मक कार्य त्यांच्याकडे घेऊन गेलं की त्यांना असं वाटतं आपण कोणता मुद्दा आणलेला आहे करके. तर सुरुवातीला थोडासा जेल होण्यासाठी आता आम्हाला इथेही हे सांगायचे आहे की निवडणूक संपलेली आहे, खूप महिने गेलेले आहे. आता शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण हे विसरून जावं की हे कोणत्या पक्षातले, हे मी कोणत्या पक्षातला, तुम्ही. आपण सोलापूरचा विकास कसा करू शकतो, काय आहे असे मुद्दे जे एकमताने आपण निर्णय घेऊन ते आपण महानगरपालिकेमध्ये पास करता येतं. इनिशियल फर्स्ट इयर जे आहे ना, मलाही खूप माझ्या शहरामध्ये त्रास होतो की नाही यांना फंड द्यायचं नाही. सोलापूरच्या बाबतीत तर असं आहे की आम्हाला आमच्या हक्काचा जे विरोधी पक्ष नेता मिळाला पाहिजे, तेही आत्तापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे. का नाही मिळालेलं आहे? तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्येही आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. धुलियामध्ये आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. तरीसुद्धा काही ना काही अडचण तयार करून आम्हाला विरोधी पक्ष नेत्याची कुर्सी नाही द्यायची, हे जे प्रयत्न सुरू आहे. म्हणून नांदेडचे जे आमचे पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. धुलियामध्ये जे आमची पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. की विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये किती महत्त्वाची असते. आज आपण बघितलं असेल की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, विरोधी पक्ष सरकारला पाहिजेच नाही. आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीला तर नकोच नको की आमचा विरोध करणारा कोणी नको आम्हाला पाहिजे. म्हणून अशी प्रकारची एक जी मानसिकता डेव्हलप झालेली आहे ते कुठेतरी संपायला पाहिजे. कारण विरोधी पक्षाचीही एक खूप महत्त्वाची भूमिका आहे लोकशाहीमध्ये आणि असा इन्स्टिट्यूशन्समध्ये. म्हणून आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षानेही त्याच तत्परतेने त्यांनी काम करावं आणि जे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे लोकांच्या विश्वासावर आपण खरे उतरतील हे आम्ही वारंवार त्यांनाही, आमच्या कॉर्पोरेटर्सलाही आम्ही वारंवार हे सांगत राहतो. नाही, मी काय सांगितलं की हे सगळं नाही, हे जे लोक गेले होते हे मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नहीं है. जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले होते. आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे. ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे. आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला. मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी? पण काही निर्णय जे आहे ना ते ओवैसी नाही, ओवैसी साहेबांना सगळं माहीत आहे की काय आहे काय नाही आहे. बेटा महागाई वाढलेली दिसते, शेतकरी अजूनही आत्महत्या करतात, कर्जमाफी झाली असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे समाज अशा ठिकाणी सध्या MIM शहरामध्ये नाही. आता हे जे प्रश्न आहे हे याचा उत्तर जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं. की आज जे महागाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे,
खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे. ते गणपती असू द्या, ते दिवाळीच्या असू द्या, रक्षाबंधन असू द्या. अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने वाढणं म्हणजे कितपत योग्य आहे. कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे. काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारचा. आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही. सरकारने आमदारांना, खासदारांना खूप काही करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे. की आज तुम्ही विचार करा की त्यांचा बजेट किती कोलमडलेला असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे हे महागाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना. तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की नहीं शक्कर बढ़ गई है, अब शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा हूं करके. जितके लोक तुमच्या घरी यायचं तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचं. आता तुमची ही बायको म्हणणार असेल की मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी, आधी कट दूंगी करके. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम. आणि असं नाही आहे की त्यांना नाही. एक सेकंड सर उन्होंने पूछे, मैं आपका भी लेता हूँ ना, लेकिन जिन्होंने नहीं पूछे. कहाँ पे किया है? प्रवेश केलेला नाहीये पण त्यांची जवळीक आहे. प्रवेश केलेला नाहीये पण त्यांची जवळीक वाढताना दिसून येते. जवळीक वाढताना दिसून येते. त्यांची काही कान उघडणी करणार असतात. नाही बघा, आमचे गटनेता आहे सैफ पठाण, त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे, मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या, खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे हे. आणि विशेषकर का त्याचं कारण आहे ते मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब आमच्या एरियातले जे खासदार आहे ते श्रीकांत शिंदे साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहे. त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फ़ंड मांगना क्या करके. मैं बोला फ़ंड मेरे पास तो है नहीं, आपको फ़ंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे उसमें. तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की ज़रूरत है तो बिल्कुल जाना चाहिए. लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई, तो मैं बोला अरे मुझे तो पता ही नहीं है साहब. त्यांनी जो फोटो केला त्यामध्ये निवेदन नव्हतं, गुच्छ होता, निवेदन नव्हतं, गुच्छ होता. यावरून या चर्चा रंगल्या. निवेदन नव्हतं. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतं त्यांना विशेष पाठवतो मी. आता नाही बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो, सकाळी सकाळी मैं प्लेन में से उतरा और मुझे फ़ोन आया, हेलो. मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक. मैं बोला कौन बोल रहा है? मैं बोला आवाज़ तो पहचान ही दिख रही. बोले मैं अमित शाह बोल रहा हूँ. तर एक राजनैतिक वेगळं आपलं रिलेशन असतं आणि एक जे आहे आपण एका संसदमध्ये बसतं ते नेते आहे. आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे, मोदी साहेब असो किंवा कोणताही असो, स्पीकर आहे किंवा मोठे आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे नेत्यांचे, ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं. म्हणजे माझी जवळीक झाली का? मी गेलं का त्यांच्यासोबत? जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे? असं नाही आहे. आपण आपलं थोडासा विजन. म्हणजे लोकल बॉडी अद्याप तुम्ही निवड केलेली नाही, अधिकृतरित्या कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. शहर अध्यक्ष राहिलाय, जिल्हा अध्यक्ष राहिलाय, हे कधी करणार आहात? नाही आता काय अध्यक्षासाठी फारुख शाब्दी येणार म्हणून थांबलेले आहेत, असं काय वाटतंय का? असं काय आहे की बघा, काही शहरं असे आहे की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब घेतात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 4 शहरं आहे. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर औरंगाबाद. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे
मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हा अध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगणार नाही. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे, म्हणून ते काहीही निर्णय. आता मलाही माहीत आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचं आहे. मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांचं पार्लमेंटचं सेशन आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते. आता ते परत आलेले आहे. काल ईद मिलानचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. रोहित पवारचं मला असं वाटतं की भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे. आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIMला तुम्ही नजरअंदाज करू नये. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे. काँग्रेस शिवसेना सोबत जायला तयार होती, गेली, पण MIM अछूत आहे. आता जोपर्यंत त्यांना हे कळणार नाही की MIMचाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्यासोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे कळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊनच बसणार. तुम्ही सांगितलेले आहेत, पण तुमच्याच 4 नगरसेवकांना त्या जनतेने निवडून दिलंय. त्याच प्रभाग क्रमांक 14 मध्ये महानगरपालिकेने शाळेची 5 नंबर आणि 8 उर्दू मीडियमची शाळा पाडली आहे. त्या बाबतीत तुमच्या कुठल्याही नगरसेवकांनी आवाज उठवलेला नाहीये आणि इतर अनेक आता BOT तत्वावर शाळा द्यायला निघाली, उर्दू शाळा खास करून महानगरपालिका, तरीही तुमच्या बाजूने कुठलाही आवाज सभागृहात उठवला गेलेला नाहीये. शाळा पाडण्यात आली आहे, त्या शाळेच्या बाबतीत एकही अर्ज दिलेला विचारायला अच्छा, असं आहे की शाळा ठीक आहे ना. मी पत्रकार परिषद जेव्हा घेतो ना, याचा उद्देश हे पण असतं की काय खरं काय चाललेलं आहे कर्कसमध्ये. तर तुमच्या वतीने मला हे प्रश्न विचारण्यात आला होता. मला माहीत नाही आहे की त्याची सध्या परिस्थिती काय आहे, यांनी काय विरोध नाही केला. आम्ही नक्की त्याच्या बाबतीत आम्ही आपके एरिया में आता है